हाय फ्रेंड्स, लग्नाचा शॉट. कधी कधी असं असतं की हाईप जी असते ना एखाद्या चित्रपटाची, ती खूप असते. बुकमा शोवर पण बाप लेवलची असते. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट बघतात तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की हे काय होतं. प्रीमियर्स वगैरे असतात बाय द वे आजकाल. आणि जर चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, माझं पर्टिक्युलर अगर ज्या व्ह्यूविषयी बोलू मी, यार मित्रांनो, मी सिरियसली सांगतो आहे की एक तर स्टोरी लाईन, स्क्रिप्ट, स्पेशली स्क्रीन प्ले, आणि जर ॲक्टिंगविषयी जर बोलायला गेलं, एक सेकंडसाठी मी हे पण म्हणायला तयार आहे की हो, ॲक्टिंग ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, नाही खूप छान पण नाही. आणि स्टोरी लाईन ना यार ना, म्हणजे असं वाटतं की बरेचसे हिंदी, इवन मराठीत चित्रपट एकत्र करून काहीतरी एक स्टोरी बनवली आहे. मराठी जब वी मेट वगैरे टाईप्स. जब वी मेट पण नाही म्हणणार मी. इनफॅक्ट मी ऑन सिरियस नोट मित्रांनो एवढंच सांगेल की हा चित्रपट खरंच तुम्ही थिएटरला बघायला इच्छित आहात तर मी शॉक्ड आहे. आणि माझं तर एवढंच म्हणणं आहे की ओ टी टीवर पण तुमची मर्जी बघायला पाहिजे का नाही. ट्रेलर, आणि जेव्हा ट्रेलर आलेलं, मी एवढं सांगेल या ट्रेलरमध्ये तुम्ही सगळंच तर दाखवलेलं ऑलमोस्ट. म्हणजे यात नवीन काय होतं की यासाठी लोकांनी जायला पाहिजे. म्हणजे मला नाही वाटत आहे की सध्या काही काही मराठी चित्रपट एवढे चांगले बनतात की लोकांकडे ऑप्शन्स आहेत ना मित्रांनो, की काय बघायला पाहिजे काय नाही. आणि इतके चित्रपट येत आहे, दर वीकमध्ये 4-4 चित्रपट जर तुम्ही मराठीत बघणार. मला तर वाटतं की अजून पण क्रांती ज्योती विद्यालय प्रेफरन्स असेल लोकांचा, मी एवढंच म्हणू शकतो. नाही, असं नाही की दॅट डझंट मीन की मी त्या चित्रपटाला बॅक करतो. फॅक्ट आहे रे, ऑब्व्हियसली जो चित्रपट आउटस्टँडिंग आहे, नो डाऊट ॲट ऑल. पण हा चित्रपट थिएटर्समध्ये बघायला तुमच्यावर आहे भाऊ. मी काय आता सांगू. ऑन सिरियस नोट, मी 5मधून फक्त 1.5 रेटिंग दिली या चित्रपटाला. फक्त प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त आहे, बजेट वगैरे ठीकठाक आहे. चित्रपट समहाऊ काही सीन्समध्ये नक्की रीच वाटतो, बस दॅट्स इट. पैसा चांगला यूज केला, दॅट डझंट मीन की चित्रपट पण चांगला बनेल.